मंडळी, खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम एवढा मोठा घेतला गेला आहे, सचिनराव मला सकाळीच सांगून गेले होते काल. आम्ही जेव्हा कार्यक्रम हा निश्चित केला तेव्हा नगरपालिकेची आचारसंहिता नव्हती. कुठेही बस, पण बस. आज परिस्थिती अशी आहे की 17 तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख. बरीचशी कामं, उमेदवारी फायनल करणं, इतर काही थोडे उद्योग, या सगळ्याच गोष्टी बाकी आहेत. त्यामुळे आमचे धाकटे बंधू खूप हुशार मला म्हणाले, तुम्ही जा तिकडं, कुठं टिंबीला, हे थोडंसं काहीतरी काम करून येतो. ते आता सांगतात की मी येणारच नाही. म्हणजे साधा विषय. तुम्ही सगळ्यांनी दोन बलकोडी सांगितली, हे सांगितलं, ते सांगितलं, अमुक झालं, तमुक झालं. विशेष करून विरोधक जे नीरा देवगरचं पाणी मी आणलं म्हणतात. बापू, तुमचं गाव कुठल्या लाभक्षेत्रात येऊ? पाणी कुठलं घेता? इकडे येऊन सांगा. सांगा. दोंबलकवडीच येते. आणि लाभक्षेत्र नीरा देवगर. अशी किती गाव आहेत सांगू का? साधा विषय म्हणजे पाणी यायला त्यांनी त्यांच्या काळात काम केलं नाही ना, अशातला मागण्या फार तांत्रिक बाबी आहेत. मी तुम्हाला एकच सांगेन की मला त्या सद्गृहस्थाला एकच विचारायचं आहे, हे नीरा देवकर धरण झालंच नसतं, हे पाईपलाईनचं पाणी पुढे आलं असतं का? आज तुम्ही दिनकरराव 95 सालपासून माझ्या बरोबर सावली सारख्यात. तेव्हा मी काय लंगडत होतो का? ठीक आहे, वय झालंय, क्रिकेटच्या दुखापती आहेत, परंतु त्याही पेक्षा डोंगरात बोंबलत फिरत होतो. त्याच्यामुळे येत आहे बस. म्हणजे कारण अनेक असतात. बापू पैलवान बसलेत, पैलवानांनाही त्यांनाही माहिती आहे की शेवटी गुडघ्याचे आजार लागतात. तत्कालीन काळात सकाळी 10 वाजता मी बरोबर मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर असायचो आणि संध्याकाळी 5:30ला जिने उतरत किंवा लिफ्टच्या खाली येत. ते दुसरं काय, ते कारण असे आहेत की हे जर पाणी अडवलं नसतं, कमीत कमी हे पाणी कर्नाटक आणि आंध्रला गेलं असतं. मी झालो 96 साली आमदार. 4 वर्ष होती. 31 मे 2000 रोजी जे पाणी अडवलं नसेल, जे पाण्याचा वापर झाला नसेल, जे पाणी तुमच्या शेतापर्यंत पोचलं नसेल, अशा पाण्याचा फेर नियोजन करायची या लवादात, कृष्णा लवाद. आणि तेव्हापासून जेव्हा मला आज ती रात्र आठवते की मी ते वाचलं, मला वाचायची सवय आहे. थोडाफार कायद्याचा अभ्यास केल्यामुळे अर्थ समजण्या इतपत डोकंही देवानी माहिती. 4 वर्षात आपल्याला किती पाणी अडवायला लागणार आहे याचा हिशोब मला रात्रभर झोप आली. आणि 96 साली मतं कशावर मागितले दिनकर? पाण्यावर. मला अस्वस्थ करणारे विषय होते की जर आपण पाणी आणू शकलो नाही, आणायचा तर प्रश्न सोडूनच द्या, पाणी जर कर्नाटक आणि आंध्राला गेलं असतं तर आपण आपल्या लोकांना काय तोंड दाखवणार होतं? विश्वास ठेवला नाही कोणी. हो, दोंबलकोडी अमुक. इथंच कुठेतरी बाळासाहेब होते तेव्हा आप्पा, आपले काय त्यांचं नाव, जनप,
जनपाला मी चॅलेंज दिलं होतं, पाणी आणून दाखवेन, हे दाखव. आजही जनप्पा पुण्यात अन्नमधनं भेटतात, सुखात आहेत, तुम्ही सगळे सुखात आहेत. मी काय केलंय ते सांगायला आलेलं नाही. मी काय केलंय ते तुम्ही बघताय, त्याचा उपभोग घेताय, तुमची गरज आहे. हे खरं आहे की ग्रामीण भागात साधी सुधी घरं बघितलेली. आज तिथं सिमेंटची घरं दिसत आहेत, स्लॅबची घरं दिसत आहेत. आणि त्याहून इथं सुख जर असेल, माझी अशी समजूत आहे की आपल्या संबंध अंधरूड ते आदरकी या टप्प्यापर्यंत लोखंड बाजारात आणि कळंबोलीला विशेष करून लोक जी होती त्यातली बरीचशी राहिलीच नाही बाप. करायचं तर तुम्ही आपलं जपून बोल. अरे हे चॅलेंज मी शशिकांत शिंदेच्या सभेत, नरेंद्र पाटलाच्या सभेत दिलं होतं. म्हटलं तुम्ही मला बोलवलंय अण्णासाहेब पाटलांच्या विचार, म्हटलं मी तुमची युनियन घरी घेऊन जायला आलो. आणि आज मला जी लोक जेव्हा भेटतात, मुंबईत भेटतात, कळंबोलीला भेटतात, काही लोक फलटणमध्ये भेटतात, मी म्हणतो मुलं काय करतात? तांब्याच्या शेजारचं गाव कुठलं, सालप्याचं एक नाव विसरलो मी. माथाडी कामगाराचा मुलगी नेहमी मला येणार, मुंबईत भेटणार, तोही भीत भेटायला आला. काय त्यांनी माझ्याकडे मागावं? तर IT इंजिनियर माझी मुलगी झाली, तिला नोकरी द्या. आता ह्याच्यावरून काय करायचं राहिलं? IT म्हणजे तुला कळलं असेल बाळ मी काय म्हणतो. बाप हमाल, लोखंड उचलून पाठी केलेल्या, आणि 10-20 वर्षाच्या काळात त्याची मुलगी IT इंजिनियर कुठं मुंबईत झाली आणि तिला नोकरी मागायला हट्ट करत होत्या माझ्याकडं. आता अजून काय करायचं राहिले एवढं सांगाल मला. माझं काय म्हणणं नाही, काय असतं हे लोकशाहीत, काम सुरू करतो एक, शुभारंभ करतो दुसरा, भूमिपूजन करतो दुसरा, आणि उद्घाटन करतो तिसरा. तसं हे तिसरे फक्त उद्घाटनाला लागले, कुठेही गेलेले नाहीत, काही केलेलं नाही. आज टीका टिप्पणी करायची वेळ नाही. मी तुम्हाला एकच सांगतो की आज आपल्याला इलेक्शन कुठं पाणी किती जास्त आणता येईल याला मर्यादा आहेत. आणि यांनी तुम्हाला कितीही सांगितलं मी हे केलं आणि ते केलं, त्यात जास्त बोलायला नको. तुमच्या पुढचा प्रश्न जो आहे, हे जे 30 वर्षात आपण सगळ्यात जास्त चांगलं काय कमवलं असेल बाप. तुम्ही सगळे जुने जाणते इथे पैलवान बसलेत. ए बाळा जरा गप्प. 30 वर्षात धरून झाला की मी काहीच केलं नाही. गावात कधी भांडणं लावली का? कधी पोलीस एक विरुद्ध होती, त्याच्यातले चांगले कार्यकर्त्यांना यायची इच्छा घेतल्यानंतर आम्ही येले, त्यांना सन्मान दिला, त्यांना पदं दिली. काही ना मिळाली, काही ना मिळाली नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा आम्ही कधी दुस्वास केलेला नाही. ते आमच्या रक्तात नाही, आमच्या घराची संस्कृती नाही. आणि इथं तुझं रेशनचं दुकान काढून घेतो, तुझं हे करतो, तुझं ते करतो. आणि त्यांना सामील कोण? मागाशी कोणतरी म्हणलं ते पोलीस हे त्यांचे गरगडी झालेत. खरं आहेत, अत्यंत खरं आहे. गावागावात ज्याला आपण प्रशासकीय दहशत म्हणतो, हे जी दहशत दादागिरी करून करणारी माणसं पोलिसाला हाताशी धरून तुम्हाला उचलून घेऊन फोन करतात. फोन कुठनं येतं? आता मास्टर माइंड कोण आहे तुम्ही कळता? सारखं जे त्या दिवशी चाललं होतं, मास्टर माइंड कोण आहे?
मास्टर माइंड कोण आहे आणि ह्याचा मास्टर माइंड कोण आहे ते सांग ना. डोंबलकवडीचं कौतुक तुम्ही केलं, तुमच्याही काय काय गावांचं मला कौतुक भयंकर वाटतं, विशेष करून बाणगंगा नदीच्या पुढची जी गावं आहेत धरणाच्या पुढची, त्याच्यात आपण चोरून छपून का होईना बलकवडीचं पाणी आणत होतो, बरोबर आहे तर. एक 3 वर्षापूर्वीचा उन्हाळा असा होता की ह्या मास्टर माइंडच्या डोक्यात आलं की आपल्या कारखान्याचे टँक असतात ना, काय असतं बाळासाहेब, मळी का काय, हा मॉलेस, कुठं ओपळव्याला नोकरीला आहे, लगेच बोलला म्हणून विचारतो, पगार बिगार मिळतो बाबा, ठीक, आंबट रासकर येतो बर. अहो अख्खं पाण्याचं एक रोटेशन या सदुरस्ताने वाया घालवलं. काय केलं, पाणी सोडलं कुठनं, बलकवडीत. मला कळलं नाही, गावालाही कळलं नाही होय. हे जे सगळं चाललेलं आहे ना, हे थांबवायची जादू आमच्याकडे राहिलेली नाही. आम्ही तुमच्याकडं आतापर्यंत ठामपणे उभे राहिलो, याच्या पुढे राहू, जेव्हा जीव आहे तोपर्यंत तुमच्या मागे राहू. अहो तुम्हीच घाबरायला लागला तर आम्हाला तरी कशाला पळवत. पाणी गेलं, 10-20 गावाच्या विहिरी गेल्या, जाऊन या तिथं पाणी पिऊन बघा. आणि त्या भागातली माणसांना दिसत नाही. हे सगळं तुम्ही मुकाटपणे सहन करायला लागला. हे जे वैभव आलेलं आहे, हे जी शांतता इथं आलेली आहे, महिलांना असतील मुलांना असतील, काय पोलिसांच्या नादाला लागायचे. हे पोलीस राज्य सुरू झालं. धरणाचं पाणी स्वतःच्या कारखान्यात होते. आत्ता बाळासाहेब मला सांगत होते का आमच्या नीरा उजवा कालव्याला रोटेशन बंद आहे, तर आम्ही टँकरचं विहिरीचं पाणी घेतो आणि इकडं असतं तर लगेच सोडून घेतलं. काय असं आहे, मी मंत्री होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. माझ्याबरोबर पोलिसांची गाडी किती मागं असायची. आता जो कोणच नाही त्याला 2-1 पोलीसच्या गाड्या लागतात कशाला उभं. आताही आलोय एकटाच आलो. घाबरून तुम्ही मतं टाकणार असाल, ती नगर परिषद असेल नाही तर जिल्हा परिषद असेल, तर हे 30 वर्षाचे कष्ट वाया जातीलच जातील. जे दिवस तुमच्या तालुक्याला, तुमच्या घरादाराला सुखाने शांततेने, आज मला आनंद वाटला. सरपंच मॅडम तुम्ही कुठल्या गावच्या, शिंदेवाडीच्या, आनंद. कोण दादा मामा, कोण, मला नाही माहिती. मला एकच चांगला आहे, त्याला ठेचणार नाही. माझं म्हणणं काय म्हणजे एक लक्षात घ्या की हे केलेलं तुम्हाला घालवायचं असेल तर आम्ही काय त्याच्यात सामील होणार नाही. आम्ही जे दिले 30 वर्षात दिले, हे पुढचे 300 वर्ष तरी जगायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत राहायला पाहिजे, या हिशोबाने आपण हे दिले. तुम्हालाच ते खावत नसेल, तुम्हाला जर जुने दिवस आठवत असेल, हे नवीन पिढीला काय दोष देण्यात अर्थ आहे. आता डोंबलकवडीचं आपण एवढं कौतुक करतो. मला आठवतं मी बिबीला पाणी पोजण्याला आलो तो महिला कालव्यात उतरल्या होत्या. एक कुठेतरी वरती असं थोडंसं धबधब्यासारखं आहे बघा, लेवल डिफरन्स आहे म्हणजे तिथंच आपण पाणी पूजून घेतलं. मला वाटतं धनगरवाड्याच्या वर कुठेतरी असेल बहुतेक. हे घालवायचं असलं तर आम्ही काय करणार, आम्ही काय त्याला सामील होणार नाही. शेवटपर्यंत आम्ही टक्कर देणार. त्याला मागे कष्ट आहेत, त्याच्या मागे स्वार्थ आहे. हा तुमचा स्वार्थ आम्ही बघतो, तुमची स्वप्न आम्ही बघितली, तुमचं घरदार फुलवण्यासाठी आम्ही कष्ट घेतले, परंतु ज्यांच्यासाठी केलं त्यांनाच त्याची किंमत नसेल. आता ह्या पोरांचं काय घेऊन बसलं हो. 2010ला पाणी आलं,
2009 2005 साली जन्मलेल्या पोरांनी दुष्काळ कशाला बघतोय, तो टँकर कशाला बघतोय सरपंच? तो काय बघणार? पाणीच बघणार आहे. त्याला काय त्याचं कौतुक? काय कौतुक राहणार? आपल्याला पुढं काय करायचंय ह्याच्यावर कोणच बोलत नाही. मला जे करायचंय ते सालफ्याच्या एका हमालांनी बघितलेलं जे स्वप्न आहे स्वतःच्या मुलासाठी आणि करून घेतलं मुलीसाठी, तुम्हाला कोणाला कळणार नाही, पण पोरं दिसतात त्यामुळे मला बोलल्याशिवाय राहत नाही. पुढचं जग हे फार वेगळं आहे. मी सोडून द्या हे सगळं. कृत्रिम बुद्धिमत्तेचं जग आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा हब शिक्षण आपण सुरू केलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणायचं. त्यामुळे आमचं पाणी आमच्याबरोबर जाईल. हे शिकायला तर तुम्हाला पैसे घरात यायला लागले तर. तेव्हा तर काहीच नव्हतं. कोळपे, ते संतराम कोळपे त्याचा म्हणजे पुढचा विचार करणं ही काही चूक आहे का? राजकारण करणं सोपं आहे हो. काय मला काहीही गरज नव्हती तुमच्यापर्यंत पाणी आणायची, पण दर 5 वर्षांनी पाणी आणायचं, पाणी आणायचं, पाणी आणायचं, ऐकायचं. ह्यांचं काय चाललंय आता? हे आपण उद्घाटन केलं, हे गेले 1 वर्षभर आपण आणलेल्या कामाचे नारळ फोडणे, आपण आणलेल्या धरणाचे कालवे पुजणे, आपण आणलेल्या कारखान्याला कमिन्सला काय तर म्हणे टाळं लावतो. का तर म्हणे ते आमचे एक मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांना कामं देतात आणि त्याच्यात रामराजे 10,000 रुपये खातात. आरले का 10,000 गरिबाचं खाण्याला? आता हे खरं बोलायला नाही पाहिजे मला. अरे दिनकर, वेळ आहे अजून तुम्हाला. सगळंच आत्ता बोलू का? तो काय मला सांगू नको, बोला का बोला. तिथं ठामपणे मतदानाच्या दिवशी सगळे उभा राहा, बघा हे सरळ होतंय की नाही. लाडक्या बहिणीन, भांडे कुंडीन, त्याला लावणारी कलई कलई तर तुम्हाला महिलांना आता माहिती नसेल. मागं कलई असायची, कलई. अशा सगळ्या या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. म्हणलं तर 2 घास गरिबाच्या ताटात पडतायत, त्याचा आनंद आहे. आणि सावधगिरीची सूचना तुम्हाला एकच आहे, हे मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की माझ्या हातनं कदाचित काम होणार नाही, माझ्या घराण्याच्या हातनं कधी काम होणार नाही, म्हणजे आम्ही दात धरून कोणाचं वाटोळं करणार नाही, केलंही नाही. परंतु आता वेळच अशी आली आहे, उत्तराला उत्तर द्यायला पाहिजे. कार्यकर्त्यांना पोलिसांच्या छळवणुकीतनं सोडायची वेळ आलेली आहे. आता कोण लोक आमच्यात सोडून गेली, काल परवाही गेली, त्याच्या आधी गेली, जाऊन नाही गेलीत. काय असते तुम्ही एक लक्षात घ्या, मूठ आवळून धरलेली असते. जेव्हा मूठ रिकामी होते तेव्हा मूठ काय अशी परत रिकामी राहत नाही. आणि तेच झालेले त्यांच्या लक्षात आलं नाही की जे गेले त्यांना वाटतं की आपल्या मागे सगळं आहे. तरुण पोरं कधी पुढे आले ते त्यांना कळलेलं नाही. ही पोरं, अरे मुझे बोलने दो. कोणाचा आहे रे पोपटा? बोलू का आता बाबा? कुठल्या गावचा आहे? बापूंचाच आहे. किंवा म्हणजे काय आता जास्त बोलत नाही, माझ्या तोंडात ते वाईट शब्द यायला लागतात. मला काय आज बोलायचं नाही. मी तुम्हाला सावधगिरीची एकच सूचना देतो आणि तुम्हाला एकच शब्द देतो, पाणी आणायचं ते आणले, कारखाने आणायचे ते आणले. टिकवायचं कसं आणि भविष्यात तरुण पिढीला जे आवश्यक आहे ते कसं आणायचं, जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही तुमचं भलंच बघणार. त्याच्या पुढे काय होईल ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला जर त्यांचं पटत, मी आजकाल ठरवलेलं आहे बरं का, की मिशा जास्त वाढवल्यावर भाग्य येतं का काय कळत नाही. त्यामुळे माझ्या मिशा मी वाढवायचा करू का धनंजय?
करतो बाबा, तुझी जवळची ओळख आहे म्हणून विचार. तर जास्त काय बोलत नाही. तुझाही आभारी. आज ना म्हणूनच भेटत जा. अगं बस. असली ती येडी माडी आमची माणसं, दुसरी काय असणार. तेव्हा आता जातो जरा नगरपालिकेचं पॅनेल बघतो. बीपीच्या सर्वच कार्यकर्त्यांचं, इतर गावातनं आलेल्या सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा, माझे धन्यवाद. आणि हा शब्द की फलटण तालुक्यातलं दहशतीचं राज्य, गटबाजीचं राजकारण, पोलिसांचं राज्य हे संपूर्णच मी दाखवेन, एवढा शब्द देऊन मी जातो. धन्यवाद. महाराज साहेबांचं